बदलापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुळगाव पोलिसांनी विशेष बंदोबस्त आणि नाकाबंदी मोहीम हाती घेतली असून प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करण्यात आली आहे. कान्होर गाव हद्दीतील नागरी मसाला कंपनीसमोर बदलापूर कान्होर रोडवर पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम यांना दोन संशयित इसम शस्त्रांसह मोटरसायकलवरून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सतर्कता बाळगत सापळा रचला. दरम्यान काळ्या व केसरी रंगाच्या केटीएम ड्यूक मोटरसायकलवरून येणाऱ्या दोघांना अडवून झडती घेतली असता आरोपी आलोक रामानंद यादव वय 26 व्यवसाय कंस्ट्रक्शन राहणार बॅरेक नंबर 122 तेजमल चक्की धोबीघाट साधू बेला शाळेजवळ उल्हासनगर 1 जिल्हा ठाणे याला ताब्यात घेतले. याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि लोखंडी चाकू जप्त करण्यात आलाय. तर दुसरा आरोपी नितीन युवराज अहिरे वय 28 राहणार बॅरेक नंबर 122 तेजमल चक्की धोबीघाट साधुबेला शाळेजवळ उल्हासनगर 1 जिल्हा ठाणे याला देखील ताब्यात घेत याच्याकडून 2 धारदार लोखंडी चाकू हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच वेळी रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेरेषेवर असणाऱ्या वांगणी परिसरात सुरू असलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान हिस्ट्री शीटर अक्षय कवठेक यांच्या घरातून तलवार आणि चाकू जप्त करण्यात आले. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी बदलापूर परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम, प्रदीप बोदडे, बाबू पवार, सोमनाथ मोरे, सचिन जाधव, अविनाश वाकचौरे आणि नरेंद्र कोळी यांनी या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील करत आहेत.